श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत शिळ्या भातापासून छान टेस्टी नाश्ता. त्यासाठी आपण 2 वाटी शिळा भात, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, 1 बटाटा, अद्रक लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कसुरी मेथी, तिखट, हळद, जिरा पावडर, तीळ, मीठ आणि ओवा. आता आपण भात मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. बघा, मी कोलमचा भात हा मोकळा आहे. आता मिक्सरवर आपण भात वाटून घेतलाय. तो थोडा घट्ट झाल्यामुळे आपण त्याच्यात थोडं पाणी घालून घेणार आहोत. मी आता याच्यात 1 ग्लास पाणी घालून घेतलंय. आता परत आपण छान याला वाटून घेऊ. बघा, असं वाटलं गेलंय. थोडं अजून घट्ट जे त्याच्यात अजून थोडं पाणी ऍड करू. बघा, अजून पाणी ऍड केलेलं आहे आपण. आता परत मिक्सरमधून वाटून घेऊ. आता त्याच्यात अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, कसुरी मेथी सगळं आपण टाकून आता परत वाटून घेऊ. हा भाताचा नाश्ता खूप टेस्टी लागतो. एकदा नक्की करून बघा. आता बघा, आपण याला छान वाटून घेतलंय. आता आपण एका याच्यात भांड्यात काढून घेतलंय. बघा, छान जास्तही बारीक वाटलं नाही मी. जर तुमचं छान वाटलं जाईल तर तुम्ही बारीक वाटू शकतात. आता आपण याच्यात आपलं गव्हाचं पीठ, बघा गव्हाचं पीठ मी थोडं थोडं ऍड केलं, एकदम ऍड केलेलं नाही. आता आपण याच्यात छान मिक्स करून घेऊ. बघा, आपला हे नाश्ता केल्याने भात आपला वाया नाही जात, फेकला नाही जात. आता आपण याच्यात डाळीचं पीठ टाकलंय. डाळीचं पण पीठ मी हवं तेवढंच टाकलंय आणि ज्वारीचं पीठ घेतलंय. आता हे तिघं पीठ आपण छान मिक्स करून घेऊ. बघा, छान सगळं मिक्स झालंय. आता आपण याच्यात आपला बटाटा किसून घेऊ. आपण याच्यात कांदा पण किसू शकतो. मी बटाटा किसून घेतलाय. आपल्याला वाटेल तर आपण याच्यात अजून आपल्याला वाटेल गाजर असं भाज्या आपण मिक्स करू शकतो. आता आपण छान याला मिक्स करून घेतलंय. आता याच्यात आपण घेतलेले सगळे मसाले टाकून घेऊ. हळद, तिखट, जिरे पावडर, तीळ, ओवा थोडा कमी टाकायचा, मीठ. ओवा टाकल्यामुळे छान पचन होतं आणि छान टेस्ट पण येते. आता बघा, हे छान आपण मिक्स करून घेऊ. आता आपण इथं गॅसवर तवा टाकायला ठेवलाय. आपण हा लोखंडाचा तवा घेतलाय. लोखंडाच्या तव्यावर पण छान येतात. आता आपण याला तेल लावून घेतलं तव्याला. छान तापू देऊ तवा. पूर्ण तवा तापल्यावर याच्यावर मिश्रण घालू. बघा, छान मी तेल पसरवून घेतलंय. आता आपण याच्यात आपण तयार केलेलं मिश्रण घालून घेऊ. बघा, असं छान पळीने पसरवून घ्यायचं. आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ. गॅस आपण फुलच राहू देणार आहोत. बघा, आता झाकण काढून पाहिलं, वरून छान शिजून गेलंय. आता आपण याला पालतं करून घेऊ. बघा, आपण आता याला पालतं करून घेतलंय. आता दुसरी बाजू आपण याची छान शेकून घेऊया. बघा, छान दोघं बाजूने आपण शेकून घेतलंय. बघा, आपला नाश्ता किती छान तयार झालाय. हा नाश्ता खायला एकदम टेस्टी लागतो. कमी भातापासून खूप सारा नाश्ता तयार होतो. चला, तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स नक्की करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.